अवैध व्यवसाय म्हटलं म्हणजे अधिकाऱ्यांच्या खिशाला चांदी आणि गरिबांच्या खिशाला कात्री असाच काही प्रकार जळगाव जामोद पोलीस हद्दीत सुरू असताना नव्यानं आलेले अप्पर पोलीस अधीक्षक श्रनिक लोढा यांनी अवैध व्यवसायांना लगाम लावण्याची काम केलं आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा धाक आणि आदेशाचं पालन म्हणून जळगाव पोलिसांनी काही दिवस अवैध वरली मटका, दारू आणि गुटखा यावर निर्बंध लावण्याचा औपचारिकता जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी केली. परंतु जसजशी वेळ निघत गेला तसतसा जळगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यवसाय पुन्हा जोर धरू लागलेत. जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत आज वरली मटका, अवैध दारू, गुटखा आणि इतर व्यवसाय सर्वत्र खुलेआम सुरू आहेत. याचाच अर्थ अवैध व्यावसायिक आर्थिक हितसंबंध असल्याशिवाय हे होणे शक्य नाही. आमच्या चॅनलच्या प्रतिनिधीनं वरील मटका या व्यावसायिकाचे स्टिंग ऑपरेशन केले असून यामध्ये अवैध व्यावसायिक कुणालाच घाबरत नसल्याचं चित्र दिसत आहे. अवैध व्यवसायाला खुली सूट देणाऱ्या स्थानिक ठाणेदारावर वरिष्ठ अधिकारी कारवाई करतील का याकडेच स्थानिक नागरिकांचं लक्ष वेधलंय. प्रतिनिधी संजय दांडगे, NTV न्यूज मराठी, जळगाव जामोद, बुलढाणा.